हाय नमस्कार. कोमल कथा या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर एक फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि एक चोर चोरी करत होता. त्याला आपण चोरी करत आहे या गोष्टीचा फार गर्व होता. तो म्हणायचा की मी खूप हुशार आहे आणि मला चोरी करण्यामध्ये कोणीही हरवू शकत नाही. मी सहजच एखाद्याला मूर्ख बनवू शकतो चोरी करण्यामध्ये. आणि तो चोरी करायला गेला आणि रिकाम्या हाताने परत कधी आला हे असं झालंच नाही. तर एके दिवशी एक मुलगा विहिरीवर रडत बसला होता आणि तो चोर त्याच्याजवळ गेला. तर त्या मुलाला विचारले, काय झालं आहे? तर तो मुलगा म्हणाला, माझी सोन्याची बादली या विहिरीमध्ये पडली आहे. तर तो चोर म्हणाला, मी याच्या अगोदर बादली काढून देतो आणि तीच बादली मी चोरी करून निघून जातो. तर तो चोर त्या विहिरीमध्ये उडी मारण्यासाठी त्याचे कपडे काढून विहिरीवर काढून ठेवतो. तर तो चोर विहिरीत उडी मारतो. तर तो छोटा मुलगा तो सर्व कपडे घेऊन पळून जातो. तर चोर आतमध्ये विहिरीत सोन्याची बादली शोधण्याच्या नादात दंग असतो. तर तो चोर बादली न सापडल्यामुळे विहिरीतून वरती येतो. तर त्याला असे वाटते की हा मुलगा मलाच मूर्ख बनवून गेला काय? तर चोर स्वतःच फसला आणि त्याला त्या मुलाने मूर्ख बनवले. तर माणसाने सदैव गर्वाच्या आहारी जाऊ नये. तर गोष्टीचे तात्पर्य असे की गर्वाचे घर नेहमी खालीच असते. अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर धन्यवाद.